सोलापूर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या प्रमुख बातम्यांवर एक नजर टाकूया। विभागाचा आणि बुलढाणा पोलीस यंत्रणेचं एक मोठं फेल्युअर आहे आणि त्याच्यामुळे पोलीस यंत्रणेच्या तपासावर चिन्ह निर्माण होत आहे। एक महिना होऊनही फक्त मृतदेहच आमच्याकडून जर ट्रेस होत नसेल तर याच्यापेक्षा गंभीर बाब असू शकत नाही। त्याच्यामुळे ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे की विनाकारण ज्या आदिवासी समाजाचं हरासमेंट केलं त्याच्या बदल्यात कायम पोलिसांची वरपासून ते खालपर्यंत सगळ्यांची बडतर्फी झाली पाहिजे आणि त्याच्यात अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि जो मृतदेह आहे त्याची आयडेंटिटी का होत नाही त्यासाठी सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे, केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे। अद्यापपर्यंत गृहमंत्र्यांनी याच्यात एसआयटी का लागू केली नाही हा प्रश्न सुद्धा या माध्यमातून आम्ही विचारतोय। त्याच्यामुळे दुर्दैवाने हे सांगावं लागतंय की या महाराष्ट्रात आजच्या तारखेला लाखो महिला आणि मुली बेपत्ता आहेत। देशभरातल्या महिला आणि मुली बेपत्ता आहेत। एकीकडं 370च्या बिर्याणीच्या संदर्भातलं कॉमेडियनचं जे काही विधान आहे त्याला आमचं गृह विभाग सिरियस घेतं, पण एक महिलाच त्या ठिकाणी संपवली, तिची फक्त ओळख सुद्धा आम्ही पटवू शकत नाही। हे एक प्रकारे गृह विभागाचं फेल्युअर आहे। त्यांनी त्याच्यामध्ये स्ट्रॉंग भूमिका घेतली पाहिजे आणि या घटनेत सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे ही ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे। येणाऱ्या 8 दिवसात जर तपास नाही लागला तर आम्ही बुलढाण्यामध्ये आंदोलन छेडणार आहोत।